रविवार म्हटला की सुट्टीचा दिवस आणि तेवढाच बच्चे कंपनीचा आनंद मज्जा करण्याचा दिवस। अमरावती शहरातील निसर्गरम्य वातावरणात नवीनतम एक बांबू उद्यान, तर अनेक वर्षापूर्वीच वडाळी नाकाजवळ असलेलं हरिभाऊ कलोती मनपा उद्यान, या दोन्ही उद्यानामध्ये रविवारी शहरातील हजारोंची गर्दी ओसंडत राहायची आणि तेवढाच लाखोचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा व्हायचा। मनपा उद्यानामध्ये लहान मुलांना खेळायला विविध प्रकारचे स्टॉल, त्याचप्रमाणे नैसर्गिक तलावात बोटमध्ये आनंद व्यक्त करण्याची वेगळीच मज्जा राहायची। मात्र कोरोनाचे सावट निर्माण झाल्याने गेल्या 5 महिन्यांपासून शहरातील सर्व उद्यानांवर शासनाने बंदी घातली आहे। यामुळे गेल्या 5 महिन्यांपासून या उद्यानाकडे सर्वांनी पाठ दाखवल्याने आता या उद्यानाची दुरावस्था झालेली दिसून येत आहे। आमच्या विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींनी या उद्यानाचा आढावा घेतला असता मनपा उद्यानात झाडे झुडपे गवत वाढलेली दिसून आली। एकीकडे 30 ते 40 मजूर कामाला असताना आता मात्र एकाच चौकीदारावर येथील जबाबदारी आली आहे। या उद्यानाजवळच निसर्गरम्य वातावरणात नैसर्गिक तलाव, भरपूर पाऊस आल्याने येथील पाणी ओसंडून वाहत आहे। मात्र उद्यानच बंद असल्याने येथील बोटी सुद्धा जमा खात्यात दिसून आल्या। उद्यान कंत्राटदारांनी बच्चे कंपनीला आनंद लुटण्याकरिता अनेक राजहंस या ठिकाणी आणले होते, परंतु त्यांच्यावर कोणाचे लक्ष नसल्याचे ते सुद्धा भुकेने व्याकुळ झालेले दिसून आले। आमच्या प्रतिनिधीने चौकीदाराच्या लक्षात आणून दिल्यावर चौकीदाराने पिंजऱ्यातून हंसाला बाहेर सोडले असता भुकेने व्याकुळ झालेल्या हंसांनी झाडाझुडपांवर ताव मारून भूक शमविली। या हरिभाऊ कलोती उद्यानाच्या आत प्रवेश करण्यापूर्वी तिकीट काढायला ज्या तिकीट काउंटरवर रांगा असायच्या त्या ठिकाणी आता मात्र मद्यपीचे ग्लास ठेवून दारूचा आनंद व्यक्त केला जात आहे। सायंकाळ झाली की याच तिकीट काउंटरवर अनेक मद्यपी शौकीन आनंद लुटतात। यानंतर आमचे प्रतिनिधी वडले वडाळी तलावाच्या धबधब्याकडे। या धबधब्याकडे पाहिले असता काही लहान मुले 20 फूट उंच भिंतीवरून खोल पाण्यात उडी मारताना विदर्भ न्यूजच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। याच ठिकाणी यापूर्वी अनेक मुलांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला होता। आता मात्र उद्यानच बंद असल्याने लहान मुले लपून छपून पाण्यात पोहण्याचा आनंद लुटत आहेत। अशा परिस्थितीत मात्र एखादी अनुचित घटना घडायला वेळ सुद्धा लागू शकत नाही, हे तितकेच खरे आहे। कोरोना या भयंकर आजाराने सर्व व्यवस्था कोलमडली आहे। त्याचाच परिणाम म्हणून आता शहरातील उद्यानांवर ही वेळ आली आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।